नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कन्या राशीसाठी कसा असेल जानेवारीचा हा महिना. नवीन वर्ष 2026 सुरू झालेला आहे आणि नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला महिना कसा जाईल, हे दिवस कसे जातील असं प्रत्येकाला वाटतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जानेवारीच्या राशी भविष्याबद्दल. मित्रांनो, हा व्हिडिओ कन्या राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सविस्तर जाणून घेणार आहोत. कन्या राशीचं आरोग्य, शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या सर्व बाबींमध्ये काय परिणाम कन्या राशीवर होईल, नवग्रहांची स्थिती काय असेल आणि ते तुम्हाला कोणते फळ देणार आहेत, हे सर्व स्पष्टपणे आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बोलूया आरोग्याबद्दल. कन्या राशीचा प्रथमेश म्हणजे बुध ग्रह, जो या महिन्यात केंद्र आणि त्रिकोण स्थानात येत आहे. 17 जानेवारी नंतर ग्रहाची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी खूपच सकारात्मक दिसणार आहे. जर पूर्वी तुम्हाला काही आजार, इन्फेक्शन, दातांचे त्रास, पोटाशी संबंधित समस्या असतील तर या महिन्यात त्यातून तुम्हाला जलद रिकव्हरी होण्याची संकेत आहे. ग्रहांची केंद्र त्रिकोण योगातील स्थिती तुमची इम्युनिटी वाढवणार आहे. म्हणजेच एकूणच आरोग्य या महिन्यात सुधारताना तुम्हाला दिसेल. आता बोलूया शिक्षणाबद्दल. पंचम भाव म्हणजे शिक्षणाचा भाव आणि त्याचा स्वामी शनी ग्रह आहे. 10-12 जानेवारी नंतर बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ हे सर्व ग्रह पंचम भावात येत आहेत. यामुळे तुमची एकाग्रता वाढेल, मन स्थिर राहील आणि अभ्यासात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जर 10-12 जानेवारी नंतर तुमची परीक्षा असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यावायचा असेल तर तो निर्णय तुमच्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे. ॲडमिशन, स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणाशी संबंधित कोणतीही योजना या महिन्यात पूर्णपणे सपोर्टिव्ह आहे. आता बोलूया तुमच्या प्रेमी जीवनाबद्दल. पंचम भाव हा प्रेमाचा भाव असतो आणि त्याचा थेट संबंध तुमचा प्रथम भावाशी बनत असतो. याचा अर्थ तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचे एकमेकांशी भावनिक नातं खूप मजबूत होईल. मात्र 15-16 जानेवारी नंतर सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे थोडा अहंकार, चिडचिड किंवा राग वाढू शकतो. म्हणून वाणीवर संयम ठेवा. तसं केल्यास प्रेमी जीवन अधिकच सुधारेल. तर एकूणच या महिन्यात प्रेम संबंध सकारात्मक आणि मजबूत दिसताना तुम्हाला जाणवतील. सप्तम भाव म्हणजे वैवाहिक जीवनाचा भाव. या भावात शनी असल्यामुळे काही काळापासून लहान सहान वाद, हट्टीपणा किंवा गैरसमज दिसत असतील. जोडीदार थोडा व्यस्त किंवा भावनिकदृष्ट्या थोडा दूर वाटू शकतो. मात्र 10व्या भावात असलेला गुरु ग्रह या गोष्टी बऱ्याच प्रमाणात संतुलित करेल. थोडा संयम, समजूतदारपणा आणि संवाद ठेवलात तर वैवाहिक जीवन 70% प्रमाणात राहील आणि चांगला परिणाम देईल. आता सर्वात महत्त्वाचा विषय याबद्दल जाणून घेऊया, भाग्य, करिअर आणि व्यवसायाबद्दल. नवम भाव स्वामी शुक्र आहे आणि स्वतःच्या स्थानात ते आहेत. लाभ स्थानाशी त्यांचा संबंध जुळत आहे. याचा अर्थ काय? भाग्य पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. जर तुम्हाला सोनं, प्रॉपर्टी, वाहन किंवा एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल तर हा महिना तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. करिअरच्या बाबतीत 10व्या भावात गुरुग्रह असल्यामुळे तुमचं काम, ज्ञान, संवादशैली आणि आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल. 18 जानेवारी नंतर प्रमोशन, प्रशंसा किंवा एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जर नोकरी नसेल तर हा महिना 90% सपोर्टिव्ह आहे. प्रयत्न करा, नक्की सफलता तुम्हाला मिळेल. व्यवसायाबाबत बोलायचं झालं तर कपड्याचा व्यवसाय, औषध, प्रॉपर्टी डीलिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रात उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतात. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीच्या जानेवारी 2026च्या संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.